हॅलो, नमस्कार. तर मी आज तुमच्याबरोबर हेअरच्या रिलेटेड एक गोष्ट शेअर करते की माझी केस खूप फ्रीझी आहेत आणि डल दिसतात थोड्या दिवसात. जर का मी लगेचच्या लगेच धुतले नाही किंवा धुवायला थोडासा उशीर झाला की खूप ड्रायनेस यायला लागतो त्याला. मग त्यासाठी मी काय वापरते, तर त्याच्या ठिकाणी केस माझे आत्ता कसे आहे ते दाखवते आणि त्यानंतर ते कशामुळे झाले हे सुद्धा दाखवते. आणि अगदी म्हणजे मी माझ्याकडे जेव्हा हेअर स्पाला क्लायंट येतं तेव्हा मी हेच वापरते. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे करू शकता. त्यासाठी पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे. खरं तर मी करते तेव्हा मी हे करते. पण पार्लरमध्ये आल्यानंतर एक विशिष्ट मसाज होतो केसांवरती. त्यामुळं काय होतं की ब्लडचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि ते सगळे पॉईंट त्या ब्युटिशियनला माहीत असतात. त्यामुळं कदाचित जास्त रिझल्ट दिसेल. पण जर का तुम्हाला जमत नसेल वेळच्या वेळी जायला तर तुम्ही ही क्रीम घरी आणून सुद्धा करू शकता. पण मी तर मसाज हा एक ऑप्शन सोडला तर क्रीम लावून थोड्याशा टायमिंगसाठी, म्हणजे अगदी हा रिझल्ट जास्त दिवस नाही राहणार पण थोड्याशा टायमिंगसाठी राहू शकतो. ह्यासाठी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता, म्हणजे हे फॉलो करू शकता. तर मी तुम्हाला केस दाखवते. तर ही आहेत माझी केस आणि एकदम असं सिल्की झाले. थोडीशी ओली आहेत अजून, सिल्की झाले आणि खूप ड्रायनेस झालेला आहे, तो सुद्धा थोडासा कवर झाला आहे. हे थोडंसं आपण हेअर मास्क लावतो तसं घेऊन लावायचं. थोडंसं त्यात पाणी घ्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण त्याच्यामुळं काय होतं, स्किन जर आपली जास्त ड्राय असेल तर स्किन क्रीम असते आपली ती थोडीशी ऑइल बेस असते, म्हणजे थोडंसं क्रीमीनेस असतो त्याला. मग तो ह्याच्यावरती आपल्या स्काल्पवरती शोषून घ्यायला आपलं हे करायला शोषून घ्यायला थोडासा वेळ लागतो. मग त्यासाठी थोडंसं पाणी घेतलं की ती स्काल्प लवकर ओली होते, लवकर पोच ओपन होतात आणि ती क्रीम आतमध्ये केसांमध्ये येते. त्यामुळे थोडंसं पाणी घ्यायला अजिबात विसरायचं नाही. ती चांगली मिक्स करायची आणि मग केसाला आपण हेअर मास्क जसं लावतो असं लावायचं. केस दोन साईडला डिवाईड करायची. त्यानंतर ना असं केलं की इथून लावायला घ्यायचं, लेंथला लावायचं आणि त्यानंतर ना मग हा हात घालून ही क्रीम अशी घ्यायची हातावरती आणि हा हात घालून इथं लावून घ्यायचं असं आणि ते बांधून तुम्ही ठेवू शकता. केस कशी आहे त्याच्यावरती आपल्याला स्टीम द्यायला लागते, पण घरी तर स्टीम देता येणार नाही. त्यामुळं ती म्हणजे सगळं असेल तर शक्यतो स्टीमच्या भानगडीत घरी तरी पडू नका, कारण ब्युटिशियनला तिला म्हणजे तिला केसांचा बराच एक्सपिरियन्स असल्यामुळे तिच्याकडं असतं की ह्या केसांना किती वेळ स्टीम दिली पाहिजे. जास्त वेळ जर का स्टीम दिली तर केस ड्राय आहेत ती अजून ड्राय होतात आणि त्यामुळं शक्यतो ह्या भानगडीत नका पडू. पण मास्क म्हणून तुम्ही ही क्रीम घरी आणून घरी ट्राय करू शकता अगदी थोड्या वेळासाठी. जर का तुम्हाला 4-8 दिवसात कार्यक्रम आहे, तुम्हाला केस व्यवस्थित पाहिजे असतील तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ह्यासाठी फक्त शेअर करते. आणि ह्या सगळे मला सूट झालेत, पण तुम्हाला सूट होतीलच असं नाही. त्यामुळं प्लीज पॅच टेस्ट करा. आणि मी तर माझ्या पार्लरमध्ये हेच वापरते. मी हे अगदी ठामपणे सांगू शकेल, सगळ्या केसांवरती मी वापरते. फक्त माझी प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळा मसाज असतो, वेगवेगळी प्रोसेस असते ती करण्याची. त्यामुळं फक्त मी कसं वापरते ही माझी एकदम ड्राय केस आहेत आणि त्या ड्राय केसांना मी कसं अप्लाय केलं हे फक्त तुम्हाला सांगितलं. तुमचं पण जर का हाच प्रॉब्लेम पडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर तुम्हाला क्रीम दाखवते. तर ही क्रीम आहे, ही शिल्सची प्रोफेशनलची केरॅटिनसाठी वापरते. केरॅटिनसाठी का तर म्हणजे केरॅटिनची क्रीम का वापरते मी, तर केस ड्राय असतात मोस्टली. आता सगळ्यांच्या केसांना डॅन्ड्रफ असतो कारण पावसामुळे स्किन ड्राय होते आपली. त्यामुळे मग ही क्रीम मी हेअर मास्क म्हणून वापरते. तर तुम्हाला जर का नक्कीच आवडणार असेल तर तुम्ही ट्राय करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.